कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, कशी दिसतेस तू? काय अवस्था करून घेतलीस? आणि अमोलला घेऊन कोंडून का घेतलं होतंस? अमोल, काय झालं? वहिनी, तुमचं चाललंय काय हो? नेमकं तुम्हाला पाहिजे काय सांगता का मला? मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय। रुपाली ताई, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते पटकन बोला। अपर्णा, पहिल्यापासून माझी इच्छा होती की मला स्वतःचं मूल असावं, आणि म्हणून मी मूल होण्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का हे विचारण्यासाठी दवाखान्यात गेले होते। काय? अगं पण माझ्या परस्पर हे का करतेस तू आता? अहो, जे केलं त्याचा तसाही काही फायदा होणार नाहीये। आता मला कळून चुकले की मी आई कधीच नाही होऊ शकणार। हो, आणि त्यामुळे मोठी आज खूप रडली आहे। त्या खूप त्रास झालाय बाबा। अमोल, पण तू रुपाली ताईंना आत का घेऊन गेलेला? अरे मामा, मी तिचा पण मुलगाच आहे ना। त्या बाळ नाहीये म्हणून आता मी ठरवले, आता मी मोठ्या मा बरोबरच राहणार। अरे काही काय बोलतोयस तू बाळा? त्यांच्या बरोबर राहणार म्हणजे? एक मिनिट अमोल, तुला नेमकं काय म्हणायचंय बाळा? हा? मा, बाबा, अरे मोठीमा किती नाराज आहे, आणि ती आपल्या फॅमिली मधली आहे ना। तिला मी नेहमी आनंदी ठेवेल आता। अरे अमोल, पण आपण सगळेच एकमेकांची काळजी घेतो ना बाळा। हो मा, पण मोठीमा माझ्यावर खूप प्रेम करते, मग मी तिची स्वतः काळजी घ्यायला हवी ना। बाळा, आम्ही तुला त्या गोष्टीसाठी नाही म्हणतच नाही, पण तू भाऊजी, अहो 24 तास अमोल माझ्या बरोबर असावा असं नाही म्हणत आहे मी। मला ना फक्त आता त्याच्यावर खूप प्रेम करायचे, आणि हो जे माझे ते आता सगळं त्याचंच आहे ना। रुपाली, तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही काय असेल ते स्पष्ट बोला। उगाच शब्दांची खेळ करू नका। घरातलीच आहेत सगळेजण। बापू आणि तुम्ही सगळे प्लीज गैरसमज करून घेऊ नका। मला अमोलला अपर्णा आणि भाऊजींपासून वेगळं नाही करायचंय। मला ना आता तो फक्त माझ्यासोबत हवाय। मला माझ्या मुलासाठी जे काही करायचं होतं ना ते सगळं अमोलसाठी करायचंय आता। रुपाली ताई, अहो पण मी आता मोठी मा बरोबरच जाईल। तू काय काळजी करू नकोस मोठी मा। थँक्यू अमोल बाळा। अपर्णा, भाऊजी, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही। मला अमोलचा सहवास मनापासून हवा होता, तो तुम्ही दिलात त्याबद्दल खरंच मी तुमची खूप आभारी आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।